नमस्कार मित्रांनो, आज मी ना तुमका घेऊन इले असं मालवणी पद्धतीत झणझणीत बांगडो फ्राय। बांगडो ना ह्यो समुद्रातील अतिशय चविष्ट आणि पौष्टिक मासो असा। ह्याच्यामध्ये ना आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 खूप असता। त्याच्यामुळे ना ते हृदयाच्या आजारांसाठी पण खूप चांगलं असता तो। तर चला तुमका आता मी बांगडो फ्राय दाखवते। आता मी बांगडे घेऊन इलय आणि ते स्वच्छ धुतलं, त्याच्यानंतर आडाळ्यावर त्याका कापले। तुम्ही बघू शकतास त्याका कात्रे पाडले मी, दोन्ही बाजूंना 4-4 2-2 असे कात्रे पाडले। तर आता ना ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर कात्रे पाडले, नंतर त्याका मीठ लावून 10 मिनिटं ठेवले। त्याच्यात मी काहीच टाकले नाही, नुसता मीठ लावून त्याका 10 मिनिटं ठेवले। त्याच्यानंतर 10 मिनिटं झाली मीठ लावून आणि नंतर कोकमाचो आगळू लावले। आगळू लावून परत 10 मिनिटं ठेवले। आता तुम्ही म्हणशाल एकदम का नाही लावलं, तर कसा हा मीठ लावला ना तर आगळू कमी लागता किंवा मग आगळू जास्त लागता आणि मीठ कमी लागता, म्हणून मी आधी 10 मिनिटं मीठ लावले, नंतर पुढचे 10 मिनिटं मी आगळू लावून ठेवले। 20 मिनिटं झाली, त्याच्यानंतर मी मसाले काढून घेतले। मसाल्यामध्ये आमचा गावठी घरगुती तांदळाचा पीठ, बारीक रवो, गावठी कोकणी मालवणी मसालो भाजलेलो, धना पावडर, हळद एवढं सगळे मसाले काढून घेतल्यानंतर बाजूक नंतर एक मी बारक्याशा ताटात सगळं मसालो एकत्र करून घेतले। एकत्र करून घेतलं, त्याच्यानंतर एक वेगळा ताट घेऊन त्याच्यात ना सगळ्या बांगड्यांका मी ते मसालो लावून घेतले। आता मी ह्या सगळा रेडी करून ठेवलं, कारण माका शूट पण माकाच करूचा होता। आता तसा तर लोक एकदम लावणत नाही मसालो, म्हणजे बांगडो फ्राय करतानाच लावतो, पण माका शूट करूचा होता म्हणून मी आधी केले। आणि आता बघा तवो ठेवलं, तव्यात तेल चांगल्या प्रकारे तापला, त्याच्यानंतर आता गॅस बारीक करून त्याच्यात मी बांगडे सोडतले। अशा प्रकारे ना मित्रांनो मी बांगडे सोडलंय। आता हे 5 ते 6 मिनिटं भाजले मंद गॅसवर, काही नंतर मी त्याका परतले, म्हणजे कसा खरपूस भाजले ना तर ते पिठी भात किंवा कोकमाची कढी याच्याबरोबर खाताना खूप चांगले लागतात। आता तुम्ही बघू शकतास किती खरपूस भाजले होते, एकदम सुके फळफळीत आणि मस्त आंबट चिंबट लागतात कोकमाचं आगळू लावलेले। तर आता बघा अशा प्रकारे खरपूस भाजलेले असत मंद ह्याच्यावर। आज आमच्याकडे वरण भात आणि बांगडो असा, खाणाऱ्यांका पिठी पण असा, 2-2 म्हणजे जेवण बनवलेला असा। हे अशा प्रकारे असत ना, भाजलेले असत। मी आता तो उतरले आणि तुमका डिशमध्ये ताटात बांगडे काढून पण दाखवते। हे का आता ना असे कात्रे पडल्यामुळे ना ते खूप चांगल्या प्रकारे त्याका कोकमाचं आगुळ आणि मीठ लागतं आणि ते खूप छान लागतं। तुम्ही बघू शकतास कोणाकोणाच्या घरी अशा प्रकारे खरपूस मालवणी पद्धतीत बांगडे फ्राय केले जातात ते माका कमेंटमध्ये नक्की सांगा। माका तुमचे कमेंट वाचूक खूप आनंद होईल। आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओक लाईक करा। धन्यवाद।